नमस्कार. आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत. त्यासाठी लागणारा 2 वाट्या नारळ किसलेला आहे, ओला नारळ आहे आणि 1 वाटी गूळ आहे. गूळ तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता कमी जास्त. आणि त्यासाठी लागणारं तूप आहे, खसखस आहे आणि वेलची जायफळची पावडर आहे. कढई तापलेली आहे, त्यात आपण तूप घालायचं आहे. गॅस लोच ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती खसखस घालायची आहे. आता आपण गूळ आणि खोबरं कढईमध्ये घातलेलं आहे. गूळ वितळेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे. चिमूटभर मीठ घालायचंय, कारण गूळ आहे ना, तर मीठ टाकलं का त्याची चव छान लागते. आणि छान मिक्स करून झाल्यानंतर ही वेलची जायफळ पावडर घालायची आहे. आता आपलं हे सारण होत आलेलं आहे. छान मिक्स करायचंय. मोदकात भरायचं सारण हे तयार झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा. एकदम घट्ट करायचं नाहीये, कारण हे सुकल्यानंतर एकदमच घट्ट होतं. पण असं थोडंसं ओलसर ठेवायचं. आता गॅस बंद करते. आता आपण मोदकासाठी पीठ केणवायला घेऊया. त्यासाठी 3 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे, अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे, 1 चमचा छोटा मीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा तूप घ्यायचं आहे. 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दूधही टाकायचं आहे आणि छान उकळी येऊन दे. पाण्याला उकळी आलेली आहे, त्यात 1 चमचा तूप घालूया आणि स्लो करायचंय आणि मीठ घालायचंय. लगेचच आपल्याला हे 3 वाट्या पीठ घेतलेले तेही घालायचे. हे मिक्स करून घ्यायचंय असं छान. मी बासमती तांदूळ तांदळाचं पीठ आहे ते वापरलंय. तुम्ही घरात कुठलंही पीठ असेल तांदळाचं ते वापरलं तरी चालेल. आता आपल्याला गॅस आहे ना बंद करायचंय आणि त्याच्यावर झाकण ठेवायचंय. 1-5 मिनिटं ठेवून द्यायचं गॅस बंद करून. पीठ असं थोडं थोडं केणवलेलं पीठ मळून घ्यायचंय आणि चिटकत असेल हाताला तो तेलाचाच वापर करायचा आहे. हाताला असं छान मळून घ्यायचं आहे. आता आपण मोदक वळायला घेऊया. अशी छान पारी करायची आहे बघा, अशी गोल 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 फिरवून. सारण पारीत भरायचंय. साधारण 1 चमचा पारीत सारण जातं आणि अशा आता कळ्या काढायच्या आहेत त्याच्या. बघा छान फिरवते माझी सून. आता मोदक बघा वळते ना, हे सगळं असं जवळ आणायचंय आणि छान मोदक तयार करायचंय बघा. हे बघा सुंदर मोदक झालेला आहे. मी हे केसर लावलेलं आहे मोदक. आता आपल्याला वाफवायचं आहे. घट्ट कपडा पाण्यात पिळून तो अंतरलाय, त्याच्यावरती मोदक लावलेले आहे. तुम्ही हळदीचं किंवा केळीचं पानाला तेल लावून वाफवले तरी चालेल. ते 10 मिनिटं वाफवायचे झाकण ठेवून. हे असे आपले उकडीचे मोदक तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.